परब्रह्म मूर्तीचं स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर वीरा करंदीकर यांनी लिहिलेल्या रामकृष्ण, विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग 4. साक्षी भावाचा उदय. गुरुची कृपा आणि मार्गदर्शन या घटना आप्पांच्या आयुष्यात केवळ 20व्या वर्षी घडून आल्या. या वयात मानसिक धारणा बलवान असते, पण तिला परिपक्वता येण्यासाठी ज्ञानाचं अधिष्ठान लाभावं लागतं आणि अनुभवांची काही जोड मिळावी लागते. तसं ते आप्पांना यानंतरच्या 7-8 वर्षात येत गेलं. त्यातील काही अनुभव गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतल्यामुळं आले. या काळातील आप्पांच्या जीवनाचं बाह्य रूप नरेंद्राच्या आयुष्याशी मिळतं जुळतं होतं, तर त्यांची आंतरिक धारणा श्री रामकृष्णांच्या ईश्वरपरायण वृत्तीच्या दिशेकडं वळत होती. नरेंद्र एकीकडे बाह्य समाजाच्या संपर्कात तर दुसरीकडे श्री रामकृष्णांच्या सहवासात होते. या परस्पराहून भिन्न असणाऱ्या व्यवधानातही त्यांचं नित्याचं ध्यान चालू होतं. किंबहुना त्याचा प्रारंभ समस्त्या वयात आल्यापासून झाला होता आणि ती त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीची खूण होती. श्री रामकृष्णांनी नरेंद्रांना ध्यानसिद्ध म्हटलं आहे ते फार अर्थपूर्ण आहे. त्या प्रवृत्तीला ठाम दिशा मिळण्यापूर्वी त्यांना कौटुंबिक आपत्तींच्या दारुण अनुभवातून जावं लागलं. त्या आपत्तीतून जावं लागण्याच्या काळातील मनाच्या एका विशिष्ट व्याकुळ अवस्थेत त्यांनी जगन्मातेचा स्वीकार केला आणि श्री रामकृष्णांचं शिष्यत्व पत्करलं. आप्पांच्या गुरुभक्तीत आणि ईश्वरपरायण वृत्तीत असा कोणताही अडसर आला नाही. गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर त्यांची आध्यात्मिक धारणा हळूहळू वरच्या स्तरावर जात राहिली. याची सुस्पष्ट साक्ष आपल्याला मिळते. वयाच्या 27व्या वर्षी आपले निकटचे मित्र पटवर्धन मास्तर यांना आप्पांनी एक पत्र लिहिलंय. त्यांची आध्यात्मिक धारणा केवढ्या उंच पातळीवर पोहोचली होती याचं सूचक दर्शन त्यात घडतं. जे काही शिक्षण आपल्याला मिळावयास हवं ते मिळून गेलं आहे असं त्यात आधी म्हटलं आहे. इथल्या शिक्षण या शब्दाचा अर्थ लौकिक शिक्षण असा नाही, तर आध्यात्मिक मार्गदर्शन असा आहे. पत्रात पुढं म्हटलंय, सृष्टीतला प्रत्येक व्यवहार अलिप्त राहून करण्याची हातोटी मला प्राप्त झाली आहे. इतकी वर्ष, इतके जन्म अभ्यासता आता ती माझी वृत्तीच होत आहे. हा उद्गार साक्षीभावाचा निदर्शक आहे. स्थितप्रज्ञाची धारणाही अशाच प्रकारची असते. इथवर मनाची धारणा येऊन पोचल्यावर काय झालं? पत्रात म्हटलंय, सर्व गोष्टी म्हणजे नुसती मौज अशी वृत्ती झाली आहे खरी. आप्पा अशा आत्मप्रत्ययाशी येऊन पोचले आहेत. यातील मौज हा शब्द सत, चित आणि आनंद या परब्रह्माच्या किंवा ज्ञानदेवांच्या परिभाषेत बोलायचं तर
आत्मवस्तूच्या 3 लक्षणातील आनंद या अर्थानं आला आहे, याकडं दुर्लक्ष होता कामा नये. त्या अक्षय आनंदापर्यंत पोहोचलेल्या अप्पांचा उल्लेख आता यानंतर एकेरी शब्दात करणं योग्य नाही. मुलांकडं पाहावं, त्यात परमेश्वराचं रूप पाहावं, आपलं रूप पाहावं आणि त्यात लीन व्हावं, असा प्रकार स्वयमेव होत असतो. विश्वात परमात्मा, परमात्म्यात परमात्मा आणि माझ्यातही परमात्मा असं अपूर्व ऐक्यसुख अंशांशांनी पाहावयास मिळतं. असे अप्पांचे त्या पत्रातील पुढील उद्गार आहेत. अनुग्रह मिळाल्यानंतर केवळ 7 वर्षात अप्पा कुठवर येऊन पोहोचले, त्याचं हे त्यांच्या स्वतःच्या शब्दात उमटलेलं चित्र आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, या भगवान श्रीकृष्णांच्या गीतेतील उद्गाराचा यातील प्रतिध्वनी स्पष्ट आहे. अप्पांची ही अद्वैत दृष्टी उत्तरोत्तर दृढ होत गेली. यानंतर 3 वर्ष उलटत असताना त्यांचे गुरु श्री गणेशनाथ यांनी या जगाचा निरोप घेतला. तोवर त्यांच्याकडून जे मिळावयास हवं होतं ते सारं अप्पांना मिळून गेलं होतं. परिस्थितीनुसार काही बाह्य आविष्कार वेगळा असेल, पण रामकृष्ण विवेकानंदांची धारणा आणि अप्पांची धारणा यात पूर्ण साम्य आढळतं. गुरुपदेश झाल्यावरही अप्पा बाहेरच्या जगातील राजकीय सामाजिक वातावरणात वावरत होते. तो धागा टिकून असणं स्वाभाविक होतं. 20च्या सुमारास आपण आपलं अवघं जीवन देशकार्यात व्यतीत करावं असा विचार त्यांच्या मनात फार प्रबळ होता. मातृभूमीच्या सेवेकडं मन ओढ घेत असल्यामुळं आपण आपल्या आईवडिलांकडं आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकत नाही, याबद्दल वाटणारी खंत त्यांच्या त्यावेळच्या एका पत्रात व्यक्त झाली आहे. मामा घेऊन गेले, गुरूंनीही दीक्षा लगेच दिली. त्यामुळं अप्पांच्या जीवनात आध्यात्मिक साधनेला देशसेवे इतकंच स्थान मिळालं. स्वतःपुरती साधना आणि लोकात वावरताना देशसेवेला प्राधान्य, अशा प्रकारे त्यांची 20 नंतरची 10-12 वर्ष गेली आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांच्या मनावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. केसरी ते न चुकता वाचत असत. 1920च्या ऑगस्टमध्ये लोकमान्यांचं निधन झाल्यामुळं देशाचं नेतृत्व गांधीजींकडं आलं. त्यांचा प्रभाव अप्पांवर फार मोठा पडला. गांधीजींचं आचरण आणि त्यांची विचारधारा यांना असलेला आध्यात्मिकतेचा पदर हे त्याचं एक कारण असू शकेल. एकीकडे बाबा महाराजांचा सहवास, तर दुसरीकडे पारतंत्र्यातील राजकीय वातावरणामुळं सूत कातणं, खादी वापरणं, स्वावलंबनाश्रम चालवणं, ब्रिटिशांची शाळा सोडून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नाव घालणं, तिथल्या वाङ्मय विशारद या पदवीसाठी अभ्यास करणं, चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगणं, अशा अनेकानेक गोष्टी अप्पा करीत राहिले. या बाबतीत त्यांचं नरेंद्राशी साम्य आहे. कोलकात्यातील नाना प्रकारच्या संस्थांशी त्यांचा संबंध होता. श्री रामकृष्णांनी नरेंद्राच्या अशा कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही. तसंच बाबा महाराजांनी अप्पांच्या शिक्षणविषयक आकांक्षेवर किंवा देशभक्तीपर हालचालींवर आक्षेप घेतला नाही. अप्पांनीही बाहेरच्या अनेक गोष्टी करीत असताना गुरूंवरील आपल्या निष्ठेला ढळ पोचू दिला नाही. अप्पांची ही आध्यात्मिक प्रवृत्ती त्यांच्या निकटवर्तीयांपासून लपून राहिली नाही. एवढी ती बलवान होती. येरवड्याच्या तुरुंगात असताना SM जोशी, शंकरराव देव आणि जनुभाऊ पटवर्धन यांच्या ती ध्यानात आली. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. पण तरुण असलेले अप्पा आपल्या साधनेबद्दल या ज्येष्ठांशी संवाद करण्याच्या खटाटोपात शिरले नाहीत. सारा तपशील मिळत नाही, पण तुरुंगात असतानाही अप्पांचं मन आपलं ईश्वरी अनुसंधान राखून होतं. साक्षीभावाच्या अवस्थेशी ते आधीच पोहोचले होते.
तुरुंगात तो अधिक उत्कट झाला असावा. श्री अरविंद अलीपूरच्या तुरुंगात असताना सतत आपल्या साधनेत बुडालेले होते, त्याची इथं आठवण होते. आपल्या गुरुला अर्पण केलेला काव्यात्मक नवरत्नहार आप्पांनी तुरुंगात असताना रचला, ही त्याची बलवत्तर खूण मानता येते. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.